आज 31 वर्षे झाली। 17 वर्षे नामांतराचा लढा लढल्याच्या नंतर या मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव नव्हे नाम विस्तार झाला। दुःख या गोष्टीचं वाटतं की या मराठवाड्यातले अनेक दलित तरुण शहीद झाले, त्यावेळेस मराठवाडा विद्यापीठाचं नाम विस्तार झाला। आणि जे शहीद झाले, भारतीय दलित पॅंथरची मागणी आहे की या ठिकाणी जागतिक लेवलचं शहीदांचं स्मारक या ठिकाणी झालं पाहिजे, अशी भारतीय दलित पॅंथरची आमची मागणी आहे। आपल्याला माहित असेल की अनेक वर्षे या ठिकाणी आम्ही या प्रशासनाला निवेदन दिलेले आहेत की या ठिकाणी शहीदाचं स्मारक झालं पाहिजे, तेही जागतिक लेवलचं झालं पाहिजे, अशी भारतीय दलित पॅंथरची मागणी आहे। या ठिकाणी जय भीम सैनिक या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नाम विस्तार दिनाच्या निमित्तानं अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी शहीदांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येतात। या सर्व समाज बांधवांना भारतीय दलित पॅंथर या सामाजिक संघटनेच्या वतीनं या ठिकाणी सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो। आपण आता जो उल्लेख केलाय नामांतर शहीदांच्या स्मारकाच्या बाबतीत, जे स्मारकाचं काम चालू आहे त्याच्या दर्जाविषयी शंका उपस्थित केलेली जाते। 3 वर्ष झाले, अजूनही शहीद नामांतरांचं स्मारक बनून पूर्ण झालं नाही, त्याला 9 महिन्याच्या आत तयार करायचं होतं। याकडे कसं बघता? हे जे प्रशासन आहे, हे प्रशासन जे काही सत्ताधारी आणि सत्तापिपासू यांच्या सांगण्यावरून या ठिकाणी हे प्रशासन काम करण्यासाठी हलगर्जीपणा करत आहे आणि म्हणून या प्रशासनाला आपण काय बोलावं हेच मला कळत नाही। आणि म्हणून आमची मागणी अशी आहे, शहीदाचं स्मारक या ठिकाणी होत आहे, परंतु ते राष्ट्रीय दर्जाचं असलं पाहिजे, अशी आमची मागणी आहे। दादा, काही दिवस काम बंद होतं, कारण दिलं जातं की वक्फ बोर्डवाले कोर्टात गेले, पण वक्फ बोर्डवाले दुसरीकडे सांगता आम्ही कोर्टातच गेलो नाही। काय वाटतंय, प्रशासन वेळकाढूपणा करतंय का? काय होतं, ही सगळी बनवाबनवी आहे आणि म्हणूनच या प्रशासनाचा या ठिकाणी भारतीय दलित पॅंथरच्या वतीनं मी निषेध करतो। कारण जोपर्यंत हे स्मारक होत नाही तोपर्यंत भारतीय दलित पॅंथर चूप बसणार नाही। अनेक आंदोलन, निदर्शनं, मोर्चे या ठिकाणी या स्मारकासाठी भारतीय दलित पॅंथर आम्ही करणार आहोत। दादा, जसा नामांतर शहीदांच्या स्मारकाचा विषय तसाच बाबासाहेबांना ज्यावेळेस नामविस्तार झाला त्यावेळेस बाबासाहेबांना भारतरत्न ही उपाधी मिळालेली नव्हती, त्याच्यानंतर मिळाली। भारतरत्न त्यांच्या नावाच्या पुढे लागावं ही मागणी आपण करणार आहात? बिलकुल। अहो, भारतरत्न हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळालेलंच आहे, यामध्ये शंकाच नाहीये। कागदपत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच लिहिल्या जातं। चोरानं कितीही चोरलं तर ते थांबत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न ही डिग्री मिळालेली आहे आणि हे सत्य आहे। कोणी किती चोरण्याचा प्रयत्न केला, कागदपत्र फाडण्याचा प्रयत्न केला, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा कधी फाटला जाऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा।